गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालोय गावाला गणपतीसाठी आणि माझ्यापासून इन्स्पायर होऊन यांनी सुद्धा ब्लॉगिंग चालू केली आहे। यांच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देते, त्यांना पण सबस्क्राइब करायला विसरू नका। आम्ही कारमध्ये चाललो, आम्ही दोघंच आहे, पण हे सामान एवढं सगळं आहे की हे डेकोरेशनचं परत हे भांडी वगैरे सगळं घेऊन चाललोय आता। आणि तुम्हाला डेकोरेशन पण दाखवते संध्याकाळी जाऊन की आम्ही फायनली काय डेकोरेशन करतोय ते। एवढं सामान भरलंय गाडीत की गाडी इथेच खाली बसली आहे। इतकं पॅकिंग म्हणजे लिटरली मागचं दिसूच शकत नाही गाडी चालवणाऱ्याला, एवढं डेंजर सामान भरलंय। सामान भरता भरताच पूर्ण घामाघूम झालं आत्ताच इथे। एवढ्या थंडीत पण घाम आला, एवढं बेकार जड सामान सगळं आम्ही घेऊन चाललोय। चला निघायचं का? निघायचं ना। गणपती बाप्पा मोरया। गाड्यांचा बिझनेस असल्याचे फायदे, स्वतःच वायपर चेंज करता येतात आणि ज्या गाडीच्या आवडतील त्या गाडीचे काढून लावता पण येतात। का नाही होणार ऍक्सिडेंट? हे पुढचे ट्रिपचे चाललेत, हा मागचा सिंगल का तर यांना व्हिडिओ शूट करायचे त्याचे। काय करतील हे पोरं? आणि हा होता आमचा भोरचा नेकलेस पॉइंट। कसलं पाणी आलं जर तिथं बसलं गेलं का एअर ड्रॉप नाही करून डिलीट मारायचं, घ्यायचं का ना? आता कुठे घेणार आहेस? आईला जागाच कुठे आपल्याकडे। आणि आमचे डोके बिके गेले तर आज हरतालिका आहे आणि माझा उपवास पण आहे, तर आईने आता पूजा केलेलीच आहे, तर याच्यातच मी पण पूजा करून घेते, पाया पडते आणि म्हणजे मी उपवास सोडायला मोकळी। पती परमेश्वर नमो नमः। स्वतःसाठीच मागतात आशीर्वाद। आणि अशी बाळ द्या आम्हाला, काय दोघांनी पण। सोन्याच्या चैनी तयार ठेवा दोन लगेच। पप्पांच्या पायात मागाशी विसरते। पप्पांच्या आशीर्वाद असं माहिती आहे, मी सारखं सारखं गावाकडे कन्यादान केलं पुढंच नाही, नवाई पडवलं पण लोकांना कंटाळा नाही, जे आहे ते आहे। आता मी आले खालच्या घरी। आकांक्षा कधी आलीस? आता झाले। कशी आहेस आंटी? मस्त। इकडं आता चालू आहे डेकोरेशन, भाऊंचं दत्ता अण्णांचं डेकोरेशन चालू झालंय। या वर्षी मी नाहीये त्यामुळे बघू आता हे काय थीम करतायत। चला होत आलंय डेकोरेशन, चला आता आम्ही निघतो, बाय बाय। नाही का ती अशी पोपटी शेड दिसते ना डोंगराची, ती फार सुंदर वाटते आणि असं ते एकदम क्षितिज समांतर दिसते, फार सुंदर वाटते। हा ना, तर डोळ्यांनी इतकं क्लास दिसतंय ना। मी पहिलं बघतच बसलेले, मग हे मला बोलले ब्लॉग मध्ये घे ब्लॉग मध्ये घे, तेव्हा आता मी चालू केलं। फार सुंदर वाटतं एकदम। नीरा देवघरचं बॅक वॉटर काय खतरनाक दिसतंय, तो व्ह्यू बघूनच आम्ही गाडी साईडला घेतली। खतरनाक मित्रांनो हे सगळं पाहू शकता। आवाज येतोय का तुम्हाला असं पक्ष्यांचा? आता आम्ही वरंदा घाटात थांबलोय आणि मी त्या गाडीतनं खाली उतरलो नाहीये, कारण पुढं काहीच दिसत नाहीये। लिटरली एवढा डेंजर धुकं आहे, जोरात पाऊस चालू आहे। मी तुम्हाला दाखवते की सगळं ब्लर झालंय, काहीच दिसत नाहीये। आणि ह्या पावसात माझा नवरा ब्लॉग शूट करायला खाली उतरलाय। माझी तर काही हिंमत नाही झाली खाली उतरायची, कारण इथून खाली जो व्ह्यू दिसायचा ना काहीच दिसत नाहीये। लिटरली सगळं असं एकदम ब्लर झालंय, एवढा डेंजर पाऊस चालू आहे। गरम गरम वडापाव पेपर घाटात मी स्वतः तळून आणलेत। दर खा, टेस्ट कर, फेमस आहे तिथले। आता आम्ही पोहोचलोय घरी आणि आमची डेकोरेशनची तयारी चालू झाली आहे। इधर वाटर वाटर म्हणलं
कर्नाटक म्हणलं इथला कर्नाटकवरून आलो. हाँ कर्नाटक वॉटर फ्लो मुलाच्या बरं पाकिस्तान मधलं नाही. त्या लगेच दाखवायला लागलाय वॉटर फ्लो. आता वाजलेत 1:45 रात्रीचे. आम्ही 6-6:30 वाजता चालू केलं होतं हे सगळे डेकोरेशन करायला. आता 1 वाजत आलाय तरी पण चालूच आहे. मयूर दादा तुम्ही मध्ये येताय. तुम्हाला पोरगीच शोधते मी ब्लॉग मधूनच. सो हा आहे डेकोरेशनचा फायनल लुक. आपण भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.